आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून दिलीप माने यांना आमदारकीसाठी शुभेच्छा। येणाऱ्या ऑक्टोबरमध्ये यश तुमचंच असं म्हणत प्रणिती शिंदेंकडून दिलीप मानेंचं स्वागत। शिंदे गटाचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांचा चिपळूण विधानसभा उमेदवारीवर दावा। अजित पवार गटाचे विद्यमान आमदार शेखर निकम असताना चिपळूणमध्ये महायुतीची डोकेदुखी वाढणार। तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचे आरोप सिद्ध झाल्यास मी राजकारण सोडेल, नाहीतर तुम्ही राजकारण सोडा। तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचे बाळासाहेब थोरात आणि रोहित पवारांनी आरोप केल्यावर राधाकृष्ण विखेंची टीका। पहिल्या शर्यतीत तुमची दमछाक झाली तर दुसरी शर्यत कशाला? सुजय विखे यांच्या विधानसभा लढवण्यावर विखे पाटलांच्या कट्टर विरोधक प्रभावती घोगरे यांचा निशाणा। धाराशिव लोकसभा निवडणुकीत कोट्यवधी रुपये खर्च केले तरी निवडून येता न आल्यानं माझ्या विरोधात तक्रार। खासदार ओमराजे निंबाळकर यांची अर्चना पाटील आणि राणा जगजित सिंग पाटील यांच्यावर टीका। 1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपी अबू सालेमला मनमाड स्थानकावर उतरवलं। मनमाड रेल्वे स्थानकावर कडक सुरक्षा व्यवस्था। एका प्रकरणाच्या सुनावणीसाठी दिल्लीला नेण्यात आलं होतं। अकोल्याच्या पातूर तालुक्यातील निर्गुणा नदीवर पूल नसल्यामुळे ग्रामस्थांचे हाल। गावकऱ्यांचं विद्यार्थ्यांना नदीच्या पाण्यातून वाट काढत प्रवास करावा लागतोय। जळगावच्या क्रीडा संकुलातील असुविधांसह विविध समस्यांबाबत मनसेचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। मागण्या मान्य न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा।